भोकरदन तालुक्यातील बोरगाव खडक या ठिकाणाहून सिरसगाव वाघरूळचे तलाठी राजेंद्र पंडित व तहसीलदार संतोष बनकर यांनी अवैध साठे जप्त करून ते तहसील कार्यालय भोकरदन तहसील या ठिकाणी टाकल्याचे सांगितले आहे। मात्र सदरील साठ्यामध्ये अंदाजे 10 ते 15 हायवा गाड्या असताना देखील भोकरदन तहसील आवारात या 4च हायवा गाड्या टाकल्याचे दिसत आहे व बाकीच्या गाड्या वाळू तस्कराच्या ऑर्डरवर टाकल्या असून याविषयी आमचे प्रतिनिधी सोनाजी जोगदंडे यांनी भोकरदन तहसील कार्यालय आवारात तलाठी राजेंद्र पंडित यांना खाली केलेली वाळू दाखवा म्हणून विचारणी केली असता सांगण्यास नकार देत पुढे निघून गेले आहे व वाळू जप्ती केलेल्या कार्यवाहीच्या पंचनामाची झेरॉक्सची प्रत मागितली असता या ठिकाणी प्रत देण्यास देखील नकार दिला आहे। सध्या भोकरदन महसूलचे असे झाले आहे, तू रडण्याचे नाटक कर आणि मी या ठिकाणी मारण्याचे नाटक करतो, तरी देखील जोपर्यंत योग्य ती कार्यवाही होणार नाही तोपर्यंत आवाज तुमचा न्यूज या प्रकरणासंदर्भात आवाज उठवत राहील। सोनाजी जोगदंडे, जालना। साहेब नमस्कार। पंडित साहेब हिंदू हो ते त्या दिवशी बोरगावची वळ भरून आणली, काही शिरा टाकली कुठं टाकेल ती दाखवा बरं। ही अलीकडे एक ट्रिप आणली होती का? दाखवा ना सर, तिथे चला ना।